हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे जयंत घाटेजी, जे खूप सिनियर मराठी आर्टिस्ट आहेत, ऍक्टर आहेत. सध्या त्यांची सिरियल चालू आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी, आणि त्यांनी नथुराम गोडसे मध्ये एक उत्कृष्ट काम केलेलं आहे. भरपूर प्रयोग झालेत त्यांचे. मराठी प्रेक्षक जे असतील, आय एम शुअर त्यांना हा चेहरा अगदी व्यवस्थित माहिती असेल. ही हॅज बीन व्हेरी काइंड इनफ. त्यांनी माझ्या चॅनलसाठी एक अवेअरनेस स्प्रेड करायला या विषयावरती ही हॅज सेड ओके. सो लेट मी वॉर्मली वेलकम जयंतजी. थँक्यू सो मच माझ्यासाठी हे केल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. सो जयंतजी, माझा अगदी पहिला प्रश्न असा असेल की तुम्हाला कुठल्या वर्षी असं वाटलं की तुम्ही या क्षेत्रात यायला हवं, आणि व्हॉट मोटिवेटेड यू? तुम्ही का आलात या क्षेत्रात? तसं म्हटलं तर मी अपघातानेच आलो. मी पूर्वी सर्व्हिस मिलमध्ये जॉब करत होतो. ओके. हा, मिलमध्ये जॉब करत असताना म्हणजे तेव्हा असं काही व्यावसायिक नट वगैरे व्हायचं, असं काही करिअर करायचं या क्षेत्रात असं काही नव्हतं. आणि 1983 मध्ये दत्ता साहेबांनी संप केला. 2.5 वर्ष तो संप झाला आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री आमची सगळी कोलॅप्स झाली. मुंबईतल्या सगळ्या मिल हळूहळू हळू बंद झाल्या. पण मिलमध्ये काम करत असताना मी 18 वर्ष केले. 1975 पासून मी काम करत होतो. 75 ते साधारण 1993 ला आमची मिल बंद झाली. पण तिथे असताना राज्य नाट्य स्पर्धा, नंतर गिरणी कामगार यांच्या मिल कॉम्पिटिशन्स वगैरे नाटकाच्या, तेव्हा मी नाटकात वगैरे कामं करायचो. अच्छा. हा, आणि मग मिल बंद झाल्यानंतर दुसरा काही पर्याय नव्हता. तर म्हटलं आता ठीक आहे, व्यावसायिक दृष्ट्या प्रयत्न करूया. मग निर्मात्यांना भेटणं वगैरे असं सगळं झालं. आणि असं करता करता 1984 साली माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं, कलम 302. हो. 1984 पासून मी व्यावसायिक नाटकांमधून कामं करतोय. आणि त्यावेळेला चॅनल्स वगैरे असं काही नव्हतं, सिरियल्स वगैरे हा काही प्रकार. तेव्हा नाटक हेच एंटरटेनमेंटचं एक साधन होतं. आणि त्यावेळेला नाटकं खूप नाटकांना चांगले दिवस होते. म्हणजे शिवाजी मंदिरला 30ही दिवस प्रयोग असायचे प्रत्येक नाटकाचे. आणि सकाळी 11, दुपारी 4 आणि रात्री 8 असे 3-3 प्रयोग दिवसाला वेगवेगळ्या नाटकांचे व्हायचे. आणि त्यावेळेला सगळे प्रयोग हाऊसफुल जायचे. वाव. हो, कारण बाकी काही चॅनल्स किंवा हे नव्हतंच तेव्हा. हा, असं करता करता मी हळूहळू हळू जम बसत गेला. आणि मग सुधीर भटांच्या कडे काम केलं, लता नार्वेकरांकडे काम केलं. आणि मग हळूहळू लोक ओळखायला लागले, निर्माते, मुख्य म्हणजे आधी निर्माते ओळखायला लागले. आणि मग मला ऑफर्स यायला लागल्या नाटकांसाठी. असं करत करत अपघाताने म्हणजे, आणि मग मी झालोच या क्षेत्रात आलो. पण हो, आणि तुम्ही 71 वर्षाचे आहात, हे असं कोणी हो. तुमच्या आवाजावरून सांगणार नाही. युअर आवाज अजूनही तुमचा तो खणकर, आणि तुमचा थ्रो ऑफ द व्हॉइस अजूनही किती स्पष्ट आहे. सो हॅट्स ऑफ टू यू. ही मी असं म्हणतो, ही ईश्वराची आणि रंगदेवतेची कृपा आहे माझ्यावरती. मिस्टर गोडसे, एकदा झालेली ओळख तुम्ही कधीच विसरत नाही. पण इन्स्पेक्टर सावंतांना लगेच ओळखलं तुम्ही. मी इन्स्पेक्टर सावंतांना ओळखलं. मी तुम्हालाही केव्हाही ओळखू शकेल शेख साहेब, कारण तुम्हाला चेहरा आहे. कारण जेव्हा आमचा नथुरामचा प्रयोग संपायचा तेव्हा आम्ही कर्टन कॉल घ्यायचो, सगळे कलाकार स्टेजवरती यायचो. आणि शरद सगळ्यांच्या प्रेक्षकांना ओळख करून द्यायचा. तेव्हा तो माझा वर्णन असं करायचा, मी त्याला म्हणून नको रे, असं काही जास्त इतकं बोलू नको. तो नाही, आमच्या ग्रुप मधला 71 वर्षाचा चिरतरुण 71व्या वर्षी तो जी एनर्जी लावतो आणि जे काम करतो त्याला तोड नाही. नाही, खरंच छान आहे. अमेझिंग. तुम्हीच अजून ते पॅशन दिसतं नाटकातर्फे आणि ऍक्टिंग तर्फे. ऍक्च्युली व्हेरी नाईस जयंतजी. आणि आता तुमची करंट प्रोजेक्ट, जसं मी म्हंटल की सातव्या मुलीची सातवी मुलगी हे चालू आहे. अपार्ट फ्रॉम दॅट अजून कुठले प्रोजेक्ट्स आहेत का, आणि पुढचे कुठले प्रोजेक्ट तुमच्या फॅन्सना बघायला मिळतील? व्हॉट वुड यू लाईक टू से? आता सध्या तरी फक्त आता एक सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि नथुराम गोडसेचे प्रयोग एवढंच चालू होतं. हे नथुराम गोडसे नाटक आता मी बंद केलं. 26 जानेवारीला शेवटचा प्रयोग झाला. तो शेवटचे 50 प्रयोग केले. कारण आता शरद म्हणाले की आता मला, कारण नथुराम गोडसेना जेव्हा फासावरती चढवलं तेव्हा त्यांचं वय होतं 39, आणि आता शरद पोंक्षेचं वय 58.
तर त्याचं म्हणणं आहे की इतकं वय झाल्यानंतर मला म्हातारा नथुराम लोकांना नाही दाखवायचंय. हो हो हो, ओके ओके ओके. आता उद्या कोणी चांगला तेवढ्याच तयारीचा चांगला नट मिळाला नथुरामच्या भूमिकेसाठी तर शरद म्हणाला मी ते नाटक प्रोड्यूस करीन, निर्माता म्हणून दिग्दर्शन करीन आणि कम्प्लीट नवीन टीम घेऊन आम्ही त्याचे प्रयोग पुन्हा सुरू करू, पण ते कधी होईल काही सांगता येत. हो हो तर हो. आता 26 जानेवारीला हे नाटक बंद झालं आणि आता फक्त सातव्या मुलीची सातवी मुलगी हा एकच प्रोजेक्ट आहे. आणि आता शक्यतो मी खूप जास्त कामं घ्यायचं आता टाळतो, कारण आता ती धावपळ, कारण शूटिंग असतं त्याच दिवशी नाटकाचा प्रयोग लागलेला असतो, मग शूटिंगवाल्यांना रिक्वेस्ट करून मला प्रयोगासाठी लवकर सोडा, आणि शूटिंग माझं ठाण्याला असतं आणि प्रयोग दादर शिवाजी मंदिरला असेल तर मुंबईचं ट्रॅफिक तिथे पोहोचणं फार अशक्य झालेलं आहे. त्यामुळे मी आता जास्त ऍट ए टाइम एक नाटक आणि एक सिरियल. हो, तर मध्ये 3 महिने मी त्या सिरियलमध्ये दिसलो नाही, कारण सतत दौरे दौरे अख्खं महाराष्ट्र पिंजून काढला आम्ही. हो. म्हणजे नाशिक, पुणे, विदर्भ, गोवा, कोकण, सिंधुदुर्ग, मराठवाडा, कोल्हापूर एकही गाव असं सोडलं नाही आम्ही, आणि सगळीकडे आम्हाला हाऊसफुल प्रतिसाद मिळत गेला. वाव. तर हो, तर 3 एक महिने मी नव्हतो. आमच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या निर्मात्यानं आणि दिग्दर्शकांना मी रिक्वेस्ट केली की हे आता आम्ही बंद करतो नाटक, ते शेवटच्या प्रयोगासाठी मला जरा तुम्ही सोडलं तर बरं होईल. ते म्हणाले ठीक, मग त्यांनी माझा ट्रॅक थोडा बाजूला केलाय. आता पुन्हा हा. मी जॉईन होतो. आता आबा अमेझिंग. हल्ली काही दिवस नाहीयेत. येस. हो, कारण प्रयोग संपल्यावरती प्रेक्षक जेव्हा आत भेटायला येतात ते पण विचारतात, हो हल्ली तुम्ही दिसत नाही सिरियलमध्ये. हो म्हटलं हे नाटकाच्या दौऱ्यामुळेच मी सतत तुम्हाला भेटायला येतो, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे वेळ नाहीये मला त्यात द्यायला. मग ते बरोबर हसायचे. तर आता पुन्हा जॉईन बरोबर. होतोय मी. आणि पुढचा एक प्रोजेक्ट आमचा आहे की साधारण ऑक्टोबरमध्ये हिमालयाची सावली हे नाटक घेऊन आम्ही येतोय पुन्हा वाव. प्रेक्षकांच्या भेटीला. शरद पोंक्षे, मी, आमची तीच टीम. हो, वसंत वा, व्हेरी कानेटकरांचं गुड. हिमालय. हो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. त्याच्यासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा. नक्की. आणि पुण्यात प्रयोग असेल तेव्हा तू पण यायचंयस, तुला खास मी इन्व्हिटेशन देईनच थँक्यू, हिमालयाची मी सावली नक्की बघ. येणार. मला ऑटोग्राफ हवाय तुमचा, मी नक्की येणार. येस. आणि हा. आतापर्यंत जयंतजी, कुठला सर्वात जास्ती चॅलेंजिंग रोल होता तुमच्यासाठी, किंवा असा कुठला रोल आहे ज्याच्यासाठी तुम्ही खूप तयारी तुम्हाला करावी लागली, असं काही आहे का? चॅलेंजिंग आणि अतिशय आवडता रोल म्हणजे हाच नथुराम गोडसे मधला सुप्रिटेंडंट शेख. तो ब्रिटिशांच्या काळातला तो कडक पोलीस ऑफिसर. नथुरामला नथुरामनी गांधींची हत्या केल्यानंतर नथुराम गोडसेला फासावर चढवेपर्यंत 655 दिवस तो सुप्रिटेंडंट शेखच्या ताब्यात होता. आणि सुरुवातीला तो शेख कोण हा एक ऑर्डिनरी खुनी म्हणून त्याच्याकडे बघायचा. शेख की एका महात्म्याला त्यांनी मारले, राष्ट्रपित्याला, असा. पण नंतर नंतर नथुरामचे विचार त्याच्या सहवासात आल्यानंतर नथुराम देशाबद्दलचं प्रेम, पराकोटीचं देशप्रेम, आणि त्याचे विचार त्याला पटायला लागतात आणि तोही त्याच्या प्रेमात पडतो. आणि जेव्हा फाशी देण्यासाठी नथुरामला अंबाल्याला पाठवतात तेव्हा शेख सुद्धा रडतो खूप. असा तो खूप छान सीन होता. आणि विनय आपटे दिग्दर्शक. तर मी आधीच सांगितलं की मला तेवढं इंग्लिश माझं तेवढं हे नाहीये, पण कागदावरती लिहून करून पाठांतर करून मी असं काही इंग्लिश बोलतो की लोकांना वाटतं बापरे. तर या नाटकामध्ये मला उर्दूही बोलायचं होतं, इंग्लिशही बोलायचं होतं आणि मराठी. आणि ते इतकं त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली विनय आपटेंनी पण आणि मी पण. आणि तो रोल मला इतका आवडला होता, त्यामुळे मी खूप मेहनत घेतली. आणि नाटक बघितल्यानंतर लोक जेव्हा आत भेटायला येतात तेव्हा ते म्हणतात की नथुरामच्या पाठोपाठ तुम्ही लक्षात राहता. जसा नथुराम गोडसेला शरद पोंक्षेशिवाय पर्याय नाही, तसं सुप्रिटेंडंट शेखला जयंत घाटेशिवाय पर्याय नाही. वा वा. आणि हो, आणि मी खूप ऐकलेलं होतं, केदारजी जे आहेत, जे मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनी तुमचं अतिशय कौतुक केलं. म्हणजे तो एक सीन आहे जिकडे तुम्ही असं पेपर असं टेबलावरती आपटतात आणि तेव्हा तुमचा तो एक डायलॉग हो असतो, हो हो तो दमदार डायलॉग आहे. अगदी म्हणजे आठवणीत ठेवण्यासारखा. सो कुडोस टू यू जयंतजी, हो. खरंच. आणि ह्याचं श्रेय शेखचा रोल एवढा, म्हणजे माझी मेहनत तर आहे, पण त्यातले 50% मार्क मी केदारला देतो. त्यांनी जो काय मला मेकअप केलेला आहे, म्हणजे मी ऍक्च्युअल मुसलमानच वाटतो हो. की फार अप्रतिम. हा, त्यामुळे मी जेव्हा लोक भेटायला येतात तर मी केदारला खास बोलवून घेतो आणि त्यांना सांगतो की अर्धी लढाई याच्यामुळे मी जिंकतो. पहिल्या अपीअरन्स मध्येच हा शेख वाटतो. त्यांनी जो मला मेकअप, ती दाढी आणि ते सगळे काय मेकअप केलाय, त्यामुळे अर्ध श्रेय ह्याचं आहे, केदारचं आहे, नंतर माझी मेहनत. हाऊ हो, स्वीट, हाऊ स्वीट, व्हेरी नाईस. हो. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल, जयंतजी, की
तुम्ही स्वतः जर हं. तरुणपणी असता तर तुम्ही स्वतःला असं कुठली टिप दिली असती का या क्षेत्रात येण्यापूर्वी, एक अनुभवाचे बोल म्हणून? सो व्हॉट वुड यू लाईक टू से? तर आधी तुम्ही स्वतःला बघितलं असतं असं काही आहे का? असं ऍडव्हान्स म्हणजे लहानपणी जेव्हा मी याच्यात स्पर्धेत वगैरे कामं करायचो आणि मला नाटक बघायचं एक व्यसनच होतं. मी तेव्हा फिल्म्स वगैरे एवढ्या नाही बघितल्या, पण नाटकं जाऊन काशीनाथ घाणेकर, सतीश दुभाषी, दत्ता भट अशी, डॉक्टर लागू, आणि असं वाटायचं की अरे मला, मी पण असा जर झालो असतो तर मला पण आवडेल या क्षेत्रात यायला. हा. पण तेवढं असं एक जॉब होता, तेव्हा सर्व्हिस होती, तेव्हा एक तेवढी हिंमत नव्हती की जॉब सोडून ह्याच्यात घुसायचं. पुढे आपल्याला यश नाही मिळालं तर हातातला जॉब सोडून ज्याच्यावर आपलं कुटुंब चालतंय, त्यामुळे फक्त मग हा छंद म्हणून कॉम्पिटिशनची नाटकं वगैरे करायचो. पण नंतर मिल बंद झाल्यानंतर नाईलाजाने इथे आलो. आणि पण इथे आल्यानंतर थोडंसं मला असं जाणवलं, प्रचंड सहनशक्ती तुम्हाला असावी लागते, पेशन्स. पेशन्स. काही वेळेला असं आल्यानंतर असे काही कलाकार, म्हणजे मलाही काही वेळेला सुरुवातीला मी सगळ्या निर्मात्यांना जाऊन भेटायचो वगैरे, हा ठीक आहे कळवतो, असं करतो, पण मग काही तिकडनं काही रिप्लाय यायचे नाही, तेव्हा असं वाटायचं नाही रे, नाही काही अर्थ नाही याला, असं थोडा नर्वसनेस यायचा. पण तरी पण म्हटलं नाही, तुला जर इथे यायचंय तर ही चिकाटी ठेव आणि वाट बघत राहा. आणि मग पुढे एखादी भूमिका तुमची क्लिक झाली, हिट झाली, की मग तुम्हाला पहिले निर्माते ओळखायला लागतात, अरे नाही हा एक चांगला हा. आर्टिस्ट आहे. मग निर्माते आपल्याला बोलवायला लागतात, कामं मिळायला लागतात, आणि हा. मग आपलं काम बघून प्रेक्षक ओळखायला लागतात. तसं ही चिकाटी ही पाहिजे, आणि पेशन्स ठेवायला पाहिजे, प्रचंड पेशन्स. ओके, 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 ओके. आणि आता तुम्ही इतके आता सिनियर आर्टिस्ट आहात, तुम्ही इतके वर्ष काम केले या क्षेत्रामध्ये, पण तुमच्या इंडस्ट्रीमध्ये हो. तुम्हाला असं काय वाटतं की लोकांनी, तुमच्या इंडस्ट्रीच्या लोकांनी काय चेंजेस करायला पाहिजे एक सगळ्यांना सामावून घ्यायला, किंवा काय तुम्हाला वाटतं की चेंजेस यायला पाहिजेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, असं काही आहे का? चेंजेस म्हणजे आता हल्लीची ही तरुण पिढी आहे, म्हणजे मी त्यांना असं दोष देणार नाहीये. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, जशा पिढ्या बदलतात तशी जीवनशैली बदलत जाते, आवडीनिवडी बदलत जातात. तर हल्लीच्या पिढीकडे तेवढे मला पेशन्स दिसत नाही, म्हणजे शॉर्टकटनी सगळं त्यांना हवं असतं. शॉर्टकट नाही, हो. शॉर्टकटनी जाण्यापेक्षा तुम्ही मेहनत करा, लॉंग कटनी जा, तेवढा अनुभव मिळतो तुम्हाला. आणि येणाऱ्या काही कधी कधी निराशेचे पण क्षण येतात आयुष्यात, तर खचून जाऊ नका. खचून जाऊ नका, चिकाटीने काम करत राहा, पेशन्स ठेवा. आणि एक मला असं त्यांना सल्ला द्यावा असं वाटेल की तुम्ही तुमच्या कमिटमेंटशी प्रामाणिक राहा, तुमच्या हा. वेळेशी प्रामाणिक राहा, वेळेशी. कारण हल्ली बघतो मी, कारण माझं एक पहिल्यापासूनची सवय आहे की 4चा प्रयोग असेल तर मी साधारण 2:30-2:45ला मी मेकअप रूम मध्ये जाऊन थांबलेला असतो, 1-1.5 तास आधी पोहोचतो. शूटिंगचा कॉल टाइम 9चा असेल तर मी 7:15-8:30ला मी सेटवरती पोहोचलेला असतो. तर त्यामुळे कधी कधी काय होतं, म्हणजे समजा मीच लेट पोहोचलो तर एखादं असेल तर माझ्यामुळे 4 आर्टिस्टना वाट बघत बघत हो, हो, बसायचं, हो, सगळं हो. युनिट थांबून. ते मला अजिबात आवडत नाही. तर हो. तुम्ही तुमची वेळ पाळा, वेळेचं भान ठेवा, कामाशी प्रामाणिक राहा, आणि कमिटमेंटशी प्रामाणिक राहा. असं होतं, आता समजा मी आता नथुरामचे जे कुठल्याही नाटकाचे, नथुराम नाही कुठल्याही हा. नाटकाचा प्रयोग हम्म, माझे चालू आहेत, करतो, आणि हम्म. अचानक मला एखादी फील, आता मला साधारण 2 महिन्या आधी नाटकाच्या तारखा आम्हाला मिळतात, या हो. महिन्यात असे असे प्रयोग लागलेले आहेत, आणि अचानक एखादी ऑफर येते फिल्मची की असा असा रोल आहे आणि तुम्हाला त्याच्यात भरपूर पैसे आहेत. मग अशा वेळेला मी निर्माता, काही कलाकार ते नाटक सोडून देतात, निर्मात्याला सांगतात दुसरा कलाकार बघा, मला नाही करायचं. आणि मग ते पैशासाठी मी अशा कितीतरी ऑफर्स धुडकावून लावल्यात. नाही, माझी कमिटमेंट या आधी मी 2 महिने या तारखा दिलेल्या आहे, मला फिल्म करता येणार नाही, सॉरी. तर तुम्ही मग आपल्यावरचा विश्वासही वाढतो निर्मात्यांचा. म्हणजे हो. खरंच, म्हणजे हो, म्हणजे व्हेरी नाईस. आणि आय मीन हे तुमचं कळतं, तुमचं डेडिकेशन, तुमचं कमिटमेंट आणि एक हो. डिसिप्लिन कळते. सो या, हो. व्हेरी गुड पीस ऑफ इन्फॉर्मेशन जयंतजी. हो. आता हो.
अ, पुढे जर तुम्हाला एखादा असा ड्रीम रोल जयंतजी आहे का, की तुम्हाला तो करायला आवडेल, किंवा एक चॅलेंजिंग रोल किंवा एका फॉरेन लँग्वेज मध्ये जर तुम्हाला काही करायला मिळालं, तर असं काही तुमच्या मनात आहे का? म्हणजे फॉरेन लँग्वेज मध्ये करायची तशी म्हणजे हे नाहीये माझी, कारण तेवढी कमांड नाही माझी लँग्वेज वरती. आणि ओके. आता ड्रीम रोल, कारण आता तसं माझं 71व्या वर्षी ड्रीम रोल असं काही हे नाही, कारण बरेच वेगवेगळे रोल अनेक करून झाले. तरी पण एक असं वाटत होतं की जर सावरकरांचा रोल करायला मिळाला असता तर वा. मला ते खूप आवडलं. हो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पण वा. आता ठीक आहे, आता वय झालं त्यामुळे. पण एक असं ती एक खंत आहे. हो. ओ, ओके. यू नेवर तर नो जयंतजी, नेवर से नेवर, यू नेवर नो. खरंय खरंय. हो. येस, येस. होऊ शकतं, येऊ, अजूनही ओके. येऊ शकतं. अजून येऊ शकतं, येस. आणि जर हो. तुम्हाला अ, वय, ओके, वय आपण बाजूला ठेवूया. जर तुम्हाला कधी हं. डिरेक्शन करायचा चान्स मिळाला किंवा को डिरेक्टर व्हायचा जर कधी चान्स मिळाला, तर हा. तुम्ही कुठल्या जॉनरचं नाटक किंवा मूवी डिरेक्ट कराल आणि कुठले कास्ट तुम्ही घ्याल त्या जॉनरसाठी, असं कधी विचार केलाय का? नाही, खरं सांगू, मी डिरेक्शन हा माझा प्रांत नाही. कारण प्रत्येक डिरेक्टरला काही वेळेला खूप कडक व्हावं लागतं. नाईलाज असतो त्याचा, आणि मला असं कोणाशी इतकं कडक ह्याच्याने बोलता येत नाही. त्यामुळे मी एक असं आहे, म्हणजे मी मिलमध्ये काम करत असताना एक दोनदा मला एका दोघांनी विचारलं, हे आता या वर्षी स्पर्धेचं नाटक तू डिरेक्ट करशील का? म्हटलं नाही बा, मी डिरेक्ट नाही करणार. बाकी तुम्ही सांगाल ती कामं करीन, रोल करीन, बाकी काही चहा आणून देण्याचं काम करीन, पण डिरेक्शन हा माझा प्रांत, मला ते जमत नाही. म्हणजे मला तेवढं ते नाही माझ्याकडे. ते हे हा माझा मायनस पॉइंट आहे आणि तो मी मान्य केलेला आहे. त्यामुळे मला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल, शिक्षक म्हणून. सर्वात सॉफ्ट डिरेक्टर ज्याच्यावर तुम्ही काम केले ते कुठले असतील? पण सॉफ्ट डिरेक्टर बोलूया. सॉफ्ट डिरेक्टर सांगतो. अं, राजन ताम्हाणे. ओके. राजन ताम्हाणे आणि विनय आपटे पण, आणि राजन ताम्हाणे. ओ. काही काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही, मला हे असंच पाहिजे, मला हे असंच पाहिजे. राजन ताम्हाणे, विनय आपटे यांची ही स्टाईल अशी आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, बोलण्याची ढब वेगळी असते. तर कलाकारांना ते फ्री सोडतात हा. की तू तू तुझ्या स्टाईलने हे कॅरेक्टर कसं कर, तू तुझ्या तुझ्या स्टाईलने हे कर. मी असं असं असंच झालं पाहिजे असं माझं हे नाही. जर मला काही खटकलं तर मी सांगेन, पण बाकी तुम्ही असं, ते कलाकारांना फ्री हे देतात. ओके, त्यामुळे ओके, ओके. विनय आपटे आणि राजन ताम्हाणे या दोघांबरोबर काम करायला खूप. ओके, ओके, ठीक आहे. आणि अं, आता गमतीशीर प्रश्न आहे हा जयंतजी, जरा तुम्हाला हा. स्वतःच्या आयुष्य एका कुठल्या पर्सन बरोबर स्वॉप करायला मिळालं जर, तर ती व्यक्ती कोण असेल आणि का? अतिशय छान प्रश्न, मला आवडलेला प्रश्न आहे हा. 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 असा प्रश्न आहे. ती व्यक्ती मला, असा प्रश्न आहे असा. तर मला ऑफकोर्स मला मला शरद पोंक्षे व्हायला आवडेल. हो. शरद पोंक्षे व्हायला आवडेल. इतका तो हो. छान माणूस आहे. तो सुद्धा अतिशय कमी शिकलेला आहे. तो बीएससीत कामाला होता. तो जेमतेम मॅट्रिक पर्यंत परिस्थिती नव्हती. पण त्या माणसानी आज जे काही, आज तो सावरकरांवरती अख्ख्या जगभर व्याख्यानं देत फिरत असतो तो माणूस. प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास. तो पण माझ्यासारखा, तो सांगतो बाबा इंग्लिशमध्ये मला बोलता येत नाही, मला इंग्लिशमध्ये काही विचारू नका. पण बाकी त्या माणसानी वाचन आणि अभ्यास करून जे काही कमवलंय, आणि अतिशय शिस्तप्रिय माणूस, अतिशय शिस्तप्रिय माणूस. त्यामुळे त्याचं आणि माझं खूप छान जमतं. आणि तो जसं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो, तसं एक मित्र म्हणून आता ऍक्च्युली, आणि सगळ्यांच्या मदतीला सगळ्याच बाबतीत धावून जातो. मी त्याची ओळख काही अनेक जणांना अशी करून देतो, तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, पण तर मी त्याची ओळख करून देताना असं सांगतो की शरद पोंक्षे हा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला माझा मोठा भाऊ. पण ते काय शरद शिव फॅन्टास्टिक ऍक्टर आहेत ते. ही इज ट्रिमेंडसली टॅलेंटेड. ते खूप अतिशय प्रश्न. अमेझिंग आहेत ते. हो हो हो. पूर्ण ओके, ओके. निर्व्यसनी. एकच व्यसन त्याला, फक्त वाचन आणि अभिनय, ही 2 व्यसनं आहेत त्याची. व्हेरी नाईस, हो. व्हेरी नाईस. थँक्यू, थँक्यू फॉर दिस आन्सर. आणि आता हो. जयंतजी, तुम्ही इतके स्माइलिंग फेस आणि इतके हॅपी गो लकी पर्सन आहात, तर व्हॉट इज युअर मंत्रा फॉर लाईफ? व्हॉट मेक्स यू गोईंग?
हा, मी एक असं सांगेन की भूतकाळामध्ये गुंतू नका. भूतकाळात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात ज्या आठवून आपल्याला त्रास होत असतो. नाही, सोडून द्या. झालं गेलं संपलं. भूतकाळामध्ये गुंतू नका. भविष्यामध्ये रमू नका. मी भविष्यात असं करेन, मी भविष्यात भूतकाळात गुंतू नका, भविष्यामध्ये रमू नका. आजचा दिवस माझा या नात्याने वर्तमानामध्ये जगा. जगणं खूप सोपं होतं. व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान, खूप छान बोललात. आणि एनिथिंग एल्स हो. जयंतजी, मी तुम्हाला विचारायचं विसरले असेल किंवा तुम्हाला कशाबद्दल बोलायचं असेल ऍज अन आर्टिस्ट, तुम्हाला काही शेअर करायचं आहे का? नाही, तसं बरंचसं मी जे काय होतं ते सगळं सांगितलं. फक्त एक सांगायचं राहिलं की माझ्या करिअर मधला नाटकामधला बेस्ट रोल जसा सुपरिटेंडंट शेख, तसा माझ्या आता 98 पासून मी सिरियल मध्ये काम करायला लागलो. 98 पहिली आभाळ माया सिरियल माझी. त्याच्यानंतर हा. 25च्या वर सिरियल, 25च्या वर सिरियल्स झाल्या. तर या टीव्ही क्षेत्रामधले सिरियल्स आणि ह्याच्यामध्ये माझ्या अतिशय आवडती सिरियल जी आता सध्या चालू आहे, 7व्या मुलीची 7वी मुलगी, आणि त्यातला तो भालबा म्हणजे नेत्राचा आबा, हा रोल हा प्रचंड म्हणजे फारच. आणि ह्या रोलसाठी मला 2023ला झी मराठी अवॉर्ड मिळाला. ये कॉंग्रॅच्युलेशन, वेल डिझर्वड. सपोर्टिंग ऍक्टर म्हणून हे मिळालं. आणि त्यात काम करणारी सगळे आर्टिस्ट इतके छान आहेत की मी असं म्हणजे तितिक्षा असो, ऐश्वर्या नारकर असो, तितिक्षा तावडे आमची असो, राहुल मेंदळे असो, म्हणजे मी माझा शॉट झाल्यानंतर सुद्धा मी मॉनिटर समोर ते जेव्हा करत असतात ते असं बघत बसतो. काय करतात ही हल्लीची तरुण पिढी, त्यांच्याकडनं तसं शिकण्यासारखं आहे खरंच. खूपच छान आहे हल्लीची कामाच्या बाबतीत. हो. आणि आता असं झालं की हा रोल माझा इतका फेमस झालेला आहे की आता कुठेही गेलो तरी मी एक महाराष्ट्राचा आबा असं मला लोक म्हणतात. व्हेरी नाईस, व्हेरी हो. नाईस. खूप खूप छान हो. रोल आहे तुमचं. कॅरेक्टर खूप छान आहे, वेशभूषापासून सगळंच एक असं प्रेमळ हो. आणि एकदम व्यवस्थित. खूप छान आहे तो रोल ऍक्च्युली. सो हो. येस, वी वुड लव्ह टू सी मोर ऑफ यू. भरपूर, अजून भरपूर काम आम्हाला तुमचं बघायला आवडेल जयंतजी. थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. आणि सगळ्यांनी नक्की शेअर, सबस्क्राईब करा आणि अवेअरनेस स्प्रेड करा या डेफिनेटली. क्षेत्राबद्दल. नक्की नक्की. आणि खूप खूप बरं वाटलं. आता पुण्यात जेव्हा कधी येईन तेव्हा फोन करीन. माझ्या नाटकाला अवश्य यायचेस तू. नक्की नक्की. काय विट गोज विदाउट सेइंग, मला ऑटोग्राफ घ्यायचा आहे जसं मी म्हटलंय. आणि मी सगळ्यांना सांगणार आहे. नक्की भेटू हो, आपण. नक्की भेटूया. हा? थँक्यू, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुला. खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या थँक्यू, चॅनलला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू जयंतजी.